नमस्कार. आज आपण निघालो आहे देवगाव येथे धुळे सोलापूर हायवेवर. या गावाला रेशीमचं गाव म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. चला मग. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवगाव गावात आणि आपण एक लाईव्ह रेशीम शेड पाहणार आहोत आणि प्लस विविध शासकीय योजनांचा कसा वापर केलाय हेही जाणून घेणार आहोत. नमस्कार. तुमचा परिचय द्या आमच्या व्ह्युअर्ससाठी. नमस्कार, माझं नाव मदन संतोष बोंद्रे, राहणार देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही रेशीम शेतकरी आहात आणि रोजगार सेवक. रोजगार सेवकही आहात. हा. आणि मला रोजच्या शेती रेशीम शेती पण दाखवा आणि या विविध योजनांचा तुम्ही इथे कसा वापर केलाय आणि कुठल्या कुठल्या योजना तुम्ही गावात राबवल्यात त्याच्याबद्दलही माहिती. बर, आता ही माझी रेशीम शेती आहे. इकडं रेशीमची बाग आहे, तिकडे ते मोहगणीचे झाड आहेत, ते मोठाले झाड, आणि आतमध्ये रेशीम कोश किडे करतायत. तर मी तुम्हाला रेशीम शेतीची अगोदर माहिती देतो आणि मग विविध योजनेची माहिती देतो की बाबा मी ग्राम रोजगार सेवक असल्याने मला काय काय योजना गावकऱ्यांसाठी किंवा गावकऱ्यांनी मागणी केल्याच्या नंतर कोणत्या त्या योजनेत बसतात, कोणत्यात नाही बसत, तसं सविस्तर आम्ही ग्रामसभेमध्ये त्याचा आढावा देत असतो किंवा घेत असतो. तर आता ही रेशीम ची शेती आहे आणि माझी 1 एकर लागवड आहे. याच्यामध्ये मी सिल्क समग्र 2 मधून याचं अनुदान घेतोय आणि मला लागवडीचे 45,000 रुपये आणि शेडचे 2,43,000 असे जवळपास 2,90,000 रुपये मला हे अनुदान मागच्या आठवड्यामध्ये मला मिळालेलं आहे. आणि मी हे 1-1.5 वर्षापूर्वी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्याच्यातून मला ह्या 1 एकरच्या क्षेत्रामधून आतापर्यंत माझी ही 4थी बॅचेस आहे आणि जवळजवळ मागच्या बॅचचे 65-70 असे 2,30,000-35,000 रुपये आतापर्यंत मला मिळालेले आहे. आता याचे 60-65,000 म्हणजे 3 लाखापर्यंत राऊंड फिगर माझा जाईल 1 एकर क्षेत्रामध्ये. 1 एकर क्षेत्रामध्ये हो. आणि मी त्याला किती दिवस लागते? 4 बॅच 5 बॅच मध्ये पूर्ण एक सालाचा हे समजा मी जून पासून लागलो तर परत जून पर्यंत यायला तेवढ्या 4-5 बॅचेस होतातच. 4 बॅच तर फुल होतात. हा. आणि 4 बॅचचं उत्पन्न आहे माझं, 4 ते 5 बॅचचं राऊंड फिगर 3 लाख रुपये. आणि हा निव्वळ नफा आहे का? नाही, त्याच्यात खर्च आहे ना सर. खर्च त्याच्यात 25,000 रुपये प्रत्येक बाचीला 7-8 हजार रुपये खर्च येतो. 7-8 हजार रुपये खर्च येतो आणि त्याच्यामध्ये साधारण 2.5-3 लाख रुपये. हो, 2.5 पकडून चाला डायरेक्ट. हा, 100% 2.5 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा आहे. आणि तेही मी काम आपले ग्राम रोजगार सेवक जे दुसरं पद माझ्याकडे आहे ग्रामपंचायतचं, ते करून हे काम मी करतो. सगळं करून सुद्धा हे करता. हा, हे करता येतं. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, ही जी लागवड आहे ही जिल्हा रेशीम यंत्रणेची केंद्र आणि राज्य पुरस्कृत याला 3,25,000 रुपये अनुदान आहे. त्याच्यामध्ये लागवडीला 45,000, शेडला 2,43,000, त्याच्यानंतर साहित्याला 36,000 रुपये आणि ठिबकला 1 एकरला जवळपास 40-45,000 रुपये ती सबसिडी. म्हणजे असे सगळे मिळून 3,25,000 रुपये केंद्र आणि राज्य मिळून ह्या सिल्क समग्र 2 साठी देतं. हे भाग झाला 1. भाग नंबर 2 रोजगार हमी योजनेतून. रोजगार हमी योजनेतून याला जवळपास 4,25,000 रुपये 312 रुपये पर डेच्या हिशोबाने पैसे येतात. मग त्याची कॉस्ट आहे 4,25,000 रुपये. की मजुराने शेतीत काम करायचंय त्याच्यामध्ये सरीवर आंबा तयार करणे, लागवड करणे, छाटणी करणे, बॅचेस घेणे, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आल्या. त्याला अकुशल पार्ट म्हणतो आपण. त्या अकुशल पार्ट मध्ये जवळपास 2,70,000 रुपये त्याला 3 वर्षाकरता शासन देतं. त्याच्यात बी केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून मिळते ते पैसे. आणि कुशल की ज्याला शेड साहित्य आणि हे आतलं जसं गोबा वगैरे हे करावं लागतं, भिंत हे चौकडा वगैरे, याच्यासाठी 1,80,000 म्हणजे असे राऊंड फिगर मिळून 4,25,000 रुपये मिळतात आपल्याला. नेट वगैरे सगळं असतं. हा, ते साहित्यासाठी जे 36,000 रुपये 40,000 रुपये आपण पकडतो ते तेवढे आहे. शासनाचे दर 12 महिन्याला त्याचे रेट बदलतात. आणि ह्याचं ऍप्लिकेशन करायला कुठल्या पोर्टल? तर ऍप्लिकेशन करण्यासाठी जिल्हा रेशीम, तुम्हाला जर सिल्क समग्र 2 मध्ये जर जायचं असेल तर जिल्हा रेशीम विकास यंत्रणेकडे तुम्हाला त्याचे 500 रुपये नॉमिनल फी भरून नाव नोंदणी करावं लागते.
आणि त्यांचं एक अभियान असतं महारेशीम अभियान म्हणून. त्या अभियानामध्ये त्याची नोंदणी करायची. मग ती नोंदणी केल्याच्या नंतर ते आपलं वर्क ऑर्डर देतात आणि तिथून पुढे कार्यक्रम त्याचा चालू होऊन जातो. आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्याच्या खिशातून किती खर्च होतो पैसे? सुरुवातीला स्ट्रक्चर उभा करायला आपल्याला खिशातूनच टाकावं लागतात. ओके. नंतर शासनाची 4 महिने 6 महिने 12 महिनेही लागतात. नंतर आता मला 1.5 वर्षानंतर शासनाचे पैसे मिळाले. हो, पण मिळाल्यावर म्हणजे आपला खर्च किती आहे आणि शासनाचा? शासनाचा जवळपास मिळता जुळताच आहे. आपण जर समजा आता माझं हे शेड 50 फुटाचं आहे, पण ते मला सफिशियंट वाटत नाही. मग मी त्याला 10 फूट वाढवतो किंवा त्यांनी 20 फुटाची रुंदी दिलेली तर मी त्याला 22-24 फूट करतो. मग त्या ज्या वाढलेल्या ऍक्टिव्हिटीला आहे ते पैसे आपल्याला लागतात. आहे थोडासा थोडे 10% माणसाला घरातून टाकावं लागते. समजा 2.5 लाख रुपये शासन देतंय तर आपल्याला 2.75 पर्यंत टाकावं लागतात. पण शासनाची सबसिडी आहे ती अगदी म्हणजे पुरून उरायसारखी. म्हणजे 25,000च आपला खरा खर्च होतो. खरा खर्च आपला 25,000. पण ते पूर्ण पैसे 2.5-3 लाख रुपये आहेत ना, ते अगोदर आपल्याला टाकावे लागतात घरातून आणि त्यानंतर शासन आपल्याला देतं. म्हणजे आपण स्ट्रक्चर उभं केल्याच्या नंतर. हा, पण ते पैसे जे आहेत ना हे टप्प्याटप्प्याने मिळतात का? हो, त्याला टप्पे दिलेले आहेत ना, की तुम्ही जर समजा शेड केलंय पूर्ण तर तुम्हाला 2,43,000 रुपये. तुम्ही लागवड केली आहे, लागवडीला 45,000 रुपये. तुम्ही साहित्य घेतलंय, साहित्यला 36,000 रुपये. आणि शेतकऱ्याचा काही हिस्सा असतो त्यात ते गव्हर्नमेंटने इन्क्लूडच केलेला आहे आणि तो सगळा पकडून तेवढं होतंय ते. आणि त्याच्यामध्ये एकदम बेस्ट आणि आजच्या घडीला मराठवाड्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल आणि ताकदवान शेती जर कोणती असेल आमच्या अनुभवाप्रमाणे ते रेशीम शेती. तुमचं गाव रेशीमचं गाव म्हणून ओळखलं जातं ना? हो, आता म्हणजे त्याच्याकडे वाटचाल केलेली आहे आणि लोक म्हणू लागले की बाबा रेशीमचं गाव आहे. आमच्या गावातले आता 2-4 शेतकऱ्यांना ते पुरस्कार पण दिलेत जिल्हा लेवलला, म्हणून रेशीमचं गाव म्हणून ओळखायला लागले. किती शेतकरी आहेत या गावात? आमच्याकडे जवळपास 250 ते 250 एकर प्लस 300 एकर पर्यंत ती लागवड गेलेली आहे आणि शासनाच्या विविध योजनेचा त्याच्यामध्ये हातभार आहे. आता तुम्हाला ते रोजगार हमी आणि मी ही सांगितली कोणती, रोजगार हमी आणि सिल्क समग्र 2. आता पोखरामध्ये सुद्धा सर यांचं म्हणजे यांना या योजनेला सामावून घेतलेलं आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये. त्यामध्ये सुद्धा ऍज इट इज जसं सिल्क समग्र 2 ला अनुदान आहे तसंच अनुदान इकडं रेशीमच्या आपल्या कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आहे. म्हणजे 3 योजनेतून तुम्ही लाभ घेऊ शकता. फक्त एक योजनेचा डबल लाभ नकोय याची शेतकऱ्यांनी म्हणजे हे घेतली पाहिजे. जे व्हिडिओ पाहतील आता त्या लोकांनी त्याचं हे घेतलं पाहिजे. आपण आता हे बघू शकतो? हो, या ना मी दाखवतो. हे सगळं आम्हाला एक्सप्लेन करा ना प्लीज. हा, तर मी तुम्हाला आता हे शेड आहे 20x50. त्याच्यानंतर याला बाहेरून पोते लावलेले आहेत थंडावर राहण्यासाठी. त्याच्यानंतर त्याला नेट लावलेली आहे. त्याच्यानंतर आतून मच्छरदाणी. मच्छरदाणीच्या नंतर आता हे रॅक, त्याला रॅक म्हणतात. हे रॅक आहेत 5 फूट 6 फूट उंचीचे. याला 1 2 3 4 कप्पे आहेत. खालून वरला 5वा कप्पा. म्हणजे 5 कप्प्यावर आपण आळ्या ठेवू शकतो. याच्यात सुरुवातीला हा पेपर आथरायचा. इथे आधी फक्त पेपर असतो. हा, पेपर आथरायचा. त्याच्यावर ज्या बाहेरून आलेल्या बारीक बारीक आळ्या असतात त्या बारीक आळ्या याच्यावर ठेवायच्या. बारीक आळ्या ठेवल्याच्या नंतर त्याला पहिले 2 दिवस पानं तोडून टाकायचं. साईज केवढा असतो आधी? एकदम बारीक बारीक म्हणजे लगे त्याला आता काय कसं सांगा, एवढूसा असा दाणा एवढा, शेंगदाणा एवढा? नाही, त्याच्यावर बाजरीची दाणेवानी. बाजरीत दाणा एवढा? हा, बाजरीत दाणेवानी एवढा असतो. बाजरीत दाणेवानी राहतात. आणि मग ते पेपर याच्यावर टाकला, आधी तोडून त्याला पाला टाकायचा म्हणजे त्यांची तोंड पुरत नाही. 2 दिवसानंतर मग ते थोडे मोठेले होतात. मग आपण अशा लांबाल्या सावताल्या काड्या टाकू शकतो. मग ते पूर्ण 15-20 दिवस खातात. हे खाल्ल्याचं एवढं त्याचं हे साईज. आता या किती दिवसाची आधी? आता ह्या 21 दिवसाचे झाले. 21 दिवस. आणि असाच रंग असतो त्यांचा? हो, पांढराच रंग असतो त्यांचा सुरुवातीपासून. आणि मग त्याला हे टाकल्याच्या नंतर त्या ज्या वेळेस कोशीवर येतात तर ते बघा आता अशा तोंड फिरायला लागल्यात. आपण एखादं झूम करून घेऊया. हे गोल 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 करतायत. गोल 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 असे तोंड फिरवतात. म्हणजे त्यांना काय धागा सोडायचा आहे. आता धागा सोडायचा त्यासाठी काय, त्या जोपर्यंत पाला खातात ना तोपर्यंत हिरव्या राहतात. आणि ज्यावेळेस ते म्हणजे धागा सोडायचा असतो त्यांना तर ते अशा बघा तुम्हाला पांढऱ्या दिसायला लागल्यात. आणि त्यांच्या शरीरामध्ये ना पूर्ण पांढरा रंग असतो. माझा जसा आपला शेंबुडे, शेंबड्यासारखा चिकट पदार्थ त्यांच्या पोटात असतो. आणि त्या धाग्या म्हणजे त्याचा तो धागा बनवतात. एक धागा 800 ते 1500 मीटर पर्यंत निघतो. आता ही आहे बनवते का आता सध्या? हा, आता हिचं काय आहे, आणि ही रात्रीच्याला धागा सोडत नाही. ही दिवस उगल्याच्या नंतर धागा सोडायला सुरुवात करते. पण एकदा धागा सोडायला लागली तर मग रात्र जरी झाली तरी ती पूर्ण कोश होस्तर तिचं ते विणायचं काम चालूच असतं. एक आळी कमीत कमी तिचा डॅमेज नसेल, तिला काही आजार नसेल
तर ती 800 मीटर पासून तर 1500 मीटर पर्यंत धागा सोडते एक आळी. ओके. आता ही जी आळी आहे ना, हो. हिच्या पोटामध्ये जेवढा पदार्थ आहे शेंबड सारखं मी तुम्हाला जे सांगितलं, हो. तो कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 1500 मीटर रेशीमचा धागा सोडते. ओके. आता हे सगळे तयार झालेले कोश आहेत म्हणजे? आता हे तयार झालेत, पण आता हे जे समजा हे ढाचा तयार झाला, हो. आता हे पूर्ण याला 8 दिवस लागतात. याच्या आत म्हणजे 5 दिवस तर पूर्ण घेतेच ती आळी आतून त्याला फिरायला. जोपर्यंत आता तुम्ही हात लावून बघा, जो कडक झाला हो. तो बऱ्यापैकी 2 दिवसाचा मजबूत कोच झाला. आणि हो. दोन्ही तासात तडकन वाजवतात. ह्यो जे याला हात लावून पहा तुम्ही, ही रात्री बनायला लागली. हा अजून हा नाहीये. हा म्हणजे ते पक्क व्हायला त्याला वेळ लागतो. ओके. की सगळ्या आळ्या संगच बनत नाही, एक 2 दिवसाचं मागं पुढं होतं त्याच्यामध्ये. ही अशी जाळी का टाकलेली आहे? हा, ही चंद्रिकाची जाळी जी आहे, तर यांचा जो धागा निघतो तर ही याला चंद्रिका म्हणते. याच्यामध्ये या धाग्यामध्ये ती पकडते, म्हणजे तिला ते धागा अडकून ठेवायला सोपं जातं. ओके. आणि मग इकडून तिचा धागा ज्यावेळेस अडकतो, मग तिला ते घर बनायला सोपं जातं. या स्वतःच खालून या कागदावरून वाहत वर येत आणि ह्या जाळीमध्येच येतात आणि जाळीतच हे जाळीतच बनवतात. म्हणजे कुठल्या काडीच्या आतमध्ये कोश नाही बनवत का? जर समजा काही त्याला सापडलं नाही हा. आणि ती जर समजा जास्तच याच्यावर असेल कोस काढायच्या याच्यामध्ये आणि तिला काही दुसरं काही सापडलं नाही, तर तिला सफिशियंट जागा जर मिळाली तर ती करते. तुम्हाला मी एखाद्या इथं तिला जागा मिळाली तरी चंद्रिका व्यतिरिक्त सुद्धा जागा ती बनवतात. आणि असे वरच्या आळ्यांना तुम्ही अजूनही ताजी पानं टाकलेली. हे कारण काय माहितीये का, ह्या आळ्या ज्यावेळेस आपण टाकलेल्या होत्या, याच्यामध्ये ज्या बारीक बारीक आळ्या निघाल्या होत्या, ज्या की आपण ज्याला आपण म्हणू कुपोषित. हा, हे सगळे कुपोषित बालक होते. तुम्ही त्याला हाताने वेगळे केले? हो, मग याच्यावर वेचल्याच्या नंतर त्या वर टाकल्या, वर टाकल्याच्या नंतर मग ते असं सुदृढ झाले. जर त्याला वेगळं खायला दिलं ना, त्याच्यामुळे ते सुदृढ झाले. आणि त्या पण आता 2-5 किलो कोस निघन माझ्यावाला, म्हणजे खर्च निघून जातो. म्हणून ते असं थोडस नियोजन केलं त्याच्यातलं तर होतं ते. ओके. आता हे जी मच्छरदाणी आहे, याचा काय उपयोग आहे? म्हणजे त्याचा मच्छरदाणी काय लागते ह्याला? काही मच्छरदाणी याच्यासाठी आहे की आपल्याकडे एक उजी माशी म्हणून आहे. ओके. हा, आणि खडी आता रानचा पासार राहतो ना, थोडंफार काय बायनो मध्ये येतं, तर मच्छरदाणीमुळे काय होतं, हवा येते मध्ये, हवा त्यांना गरजेची. पण जी उजी माशी तिचा त्रास असतो ना जास्त, तर मग ती येऊन याला डॅमेज करू नये. नाही तर 5-10 किलो कोसला फटका आपल्याला ती देते. म्हणजे मेहनत करून जे लिकेजेस आहे ते लिकेजेस काढण्याचा प्रयत्न आहे याच्यातला. रेशीम शेतीतला हे जे लिकेजेस आहे कोणतं, छोटे छोटे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला दूर करावं लागतात. आणि ते जेवढी तुम्हाला सांगा किती किलो कोश मिळणार आहे? आता मी माझ्या 100 अंडी पुंजे, माझी अपेक्षा आता आमच्या गावात माझ्यापेक्षा परफेक्ट आहे. जसं सचिन तेंडुलकर सारखे लोक परफॉर्मन्स देतात मॅच टू मॅच, तसे आमच्याकडे पैकीच्या पैकी धावा म्हणजे कोश काढणारे लोक आहेत. जसं सदाशिव गीते, शहादेव ढाकणे, अजून त्याच्यानंतर जे यंग पोर आले ते बी तसेच करतात, कारण ते मेहनतीवरला खेळ आहे. आता मला अपेक्षा आहे 100ला 100 व्हायला पाहिजे. पण आता याच्या अंदाजावर एक अंदाज जर लावला तर 90 किलो माझा कोश निघल. हा, आणि अपेक्षित भाव आमचा, आम्ही म्हणजे गाववाले आमचं पूर्ण गाव की पहिल्या 2-3 टप्प्यातच राहतो. 1, 2 आणि 3 भावातच राहतो आम्ही, ABCD. हा, म्हणजे 600 जर भाव असेल तर आम्ही 570 पासून पुढेच राहतो. गावाची खासियत होती. गावाची खासियतच आहे, या गावाचा गुणधर्मच आहे. आज तुमच्यामुळे मला जवळून अगदी म्हणजे ऍक्च्युली सिल्क वर्म कसं काम करतो ते पाहायला मिळालं. आणि खूप धन्यवाद. धन्यवाद सर.